जर 12 लाखांवर कोणताही टॅक्स भरायचा नसेल तर 0 ते 4 लाखांवर नील, 4 ते 8 लाखांवर 5%, 8 ते 12 लाखांवर 10%, हे जे नवीन स्लॅब रेट जाहीर झाले आहेत त्याचा नेमका अर्थ काय? असा एक कॉमन डाऊट बऱ्याच जणांना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही सॅलरीड पर्सन नसाल, म्हणजे नॉन सॅलरीड पर्सन असाल, जसे की व्यवसाय, बिझनेस ओनर, फ्रीलान्सर, प्रोफेशनल, ज्यांची इन्कम 12 लाखांपर्यंत आहे, तर तुम्ही हे रेट्स पूर्णपणे दुर्लक्षित करू शकता. तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा लागणार नाही, कारण रिबेट म्हणजे सूटमुळे. नेक्स्ट, जर तुम्ही सॅलरीड पर्सन असाल आणि तुमची इन्कम 12,75,000 रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही देखील हे रेट्स पूर्णपणे इग्नोर करू शकता. तुम्हालाही 0 टॅक्स भरावा लागेल, कारण स्टँडर्ड डिडक्शन म्हणून 75,000 रुपयांची सवलत मिळते, जी बेसिकली तुमच्या एकूण उत्पन्नातून मायनस केली जाईल. परिणामी तुमची जी इन्कम आहे ती 12 लाखांपर्यंत येईल आणि तुम्हालाही कोणताही टॅक्स भरावा लागणार नाहीये. आणि जर तुम्ही या दोघांपैकीही नसाल, म्हणजेच एकतर तुमची सॅलरी 12.75 लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा तुम्ही नॉन सॅलरीड आहात आणि तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे, तरच तुम्हाला या नवीन स्लॅब रेट्स कडे टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी बघायचं आहे. आणि हो, नवीन टॅक्स स्लॅब रेट जे आहे ते आधीच्या तुलनेत कमी असल्यामुळे तुमचा टॅक्स देखील वाचणार आहे. अर्थात हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल. ही सरकारने मिडल क्लाससाठी काढलेली खरंच खूप चांगली घोषणा आहे. त्यामुळे जर कोणी याबाबत कन्फ्युज असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महत्त्वाचे सरकारी अपडेट्स चुकू नका. से आय टू स्कायला फॉलो करा.